अकोल्यात एका 11 वर्षीय मुलीला आपल्या सख्या सावत्र भावानेच अमानुष मारहाण केली। मारहाण नेमकी कोणत्या कारणास्तव केली हे अजून स्पष्ट झालं नाही। मात्र या घटनेमुळे बहीण भावाच्या नात्याला काळानामा फासणारी घटना घडल्याचे बोलल्या जात आहे। अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन परिसरात शास्त्रीनगर मध्ये राहणाऱ्या 11 वर्षीय मुलीला तिच्या सख्या सावत्र भावाने व भावजे यांच्याकडून अमानुष मारहाण करून एका रूम मध्ये तिला निर्दयतेने बांधून ठेवल्याचे सांगितले जात आहे। गेल्या आठवड्यापासून हा प्रकार सुरू असून याची कुणकुण लागल्यावरून शेजाऱ्याने या मुलीची सुटका करून खदान पोलीस स्टेशन गाठल्याचे सांगण्यात येते। सदर मुलीला तिच्या वडिलांनी दत्तक घेतल्याचे सांगितले जात आहे। शास्त्रीनगर परिसरात विशाल लक्ष्मण ढोकणे व त्याची पत्नी निशा ढोकणे हे दाम्पत्य राहत होते। विशाल हा त्यांच्या सोबत राहत असलेल्या सावत्र बहिणीला आपल्या पत्नीच्या मदतीने गेल्या आठवड्याभरापासून जब्बर मारहाण करत होता। हात पाय बांधून तिला मारहाण करण्यात येत होती। तिने आरडाओरडा करू नये म्हणून तिच्या तोंडात देखील बोळा कोंबण्यात आला होता, अशी ही चर्चा आहे। सुरू असलेला हा प्रकार कळल्यावरून शेजाऱ्यांनी धाडस करून ढोकणे यांचे घर गाठले व या पीडित मुलीची या निर्दयी दाम्पत्यापासून सुटका करून या मुलीसह खदान पोलीस स्टेशन गाठले। या मुलीच्या संपूर्ण अंगावर मारहाणीचे वय असून तिला सिगारेटचे चटके देखील देण्यात आले असावे। खदान पोलीस स्टेशनचे निरीक्षक धनंजय सायरे यांनी या निर्दयी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले, तर पीडित मुलीला CWC मध्ये दाखल केले असल्याचे सांगण्यात आले। खदान परिसरात कवाडे नगर मधील 11 वर्षाच्या एका मुलीवर अमानुष अत्याचार तिच्या सावत्र भावानी आणि बहिणींनी केले। तिला उलट टांगून 3 दिवस झाले ते मारहाण करत होते आणि कुणीही आज जायला धजावत नव्हतं, पण आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या मुलीला पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचवलं। ही एका भावाच्या आणि बहिणीच्या नात्याला अतिशय काळीमा फासणारी गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका महिन्याच्या आत ही खदान पोलीस स्टेशन मध्ये दुसरी घटना आहे एका मुलीवर अत्याचार होण्याची। आमची एवढीच मागणी आहे की त्या मुलीला तर न्याय मिळालाच पाहिजे, पण यानंतर असा जर वारंवार घटना होत राहतील तर वंचित एक मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। कारण जर पोलीस प्रशासन हालत नसेल आणि स्टाफ कमी आहे, आमच्याकडे प्रॉब्लेम्स आहेत, हे जर का प्रॉब्लेम्स वेळोवेळी समोर येत असतील तर निश्चित मग आम्हाला कायदा हाती घ्यावा लागेल। त्या मुलावर गुन्हा दाखल झालेला आहे, पण अजून मुलीला CWC कडे दिलेला आहे। CWCच्या चौकशीत अजून काही बाबी समोर निश्चित येऊ शकतात आणि अजून त्याच्यात कलमा वाढू शकतात। सर, पोलीस स्टेशन खदान अकोला येथे काल रात्री एक तक्रार प्राप्त झाली होती, ज्यामध्ये एक लहान मुलगी आहे जिचं वय 11 वर्ष आहे, तिला सख्या भावाने मारहाण केली अशी माहिती प्राप्त झाली होती। परंतु आम्ही अधिक तपास केला असता असं कळलं की विशाल ढोकणे नावाचा इसम आहे, त्याची पत्नी विशाल ढोकणे हा तिचा सावत्र भाऊ आहे, त्यांनी तिला मारहाण केली। त्यानुसार आम्ही तिचं मेडिकल करून तिच्या वैद्यकीय तपासणी अहवालावरून आम्ही गुन्हे दाखल केलेले आहे, आरोपीस ताब्यात घेतलेले आहे। पीडित अल्पवयीन मुलीस आम्ही CWC कडे दाखल केलेले आहे आणि त्यांच्या निर्देशानुसार त्यात पुढील कारवाई करण्यात येईल आणि सध्या आमचा तपास सुरू आहे। पोलीस स्टेशन खदानकडून योग्य ती कारवाई निश्चितच केली जाईल। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।